अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 20 एप्रिल 2024 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावं। कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही। आजचा सुविचार आपण बघितले, आता घेऊया छोटासा ब्रेक। 26 अप्रैल लोकशाही महोत्सव में शामिल होके मतदान करो और लोकशाही को जागृत करो। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंत प्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंत प्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। चांदूर बाजार ते बोर्डा रोडवर 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। या अपघातात पोलीस चालक शरद जनबंधू यांचा जागीच मृत्यू झाला। शरद जनबंधू हे ब्राह्मणवाडा थडी येथील ठाण्यात पोलीस कर्मचारी होते। शरद जनबंधू दुचाकीवर होते। समोरून येणाऱ्या दुचाकीच्या जबरदस्त धडकेने जनबंधू दूर फेकले गेले। चांदूर बाजारजवळ हा अपघात झाला। यामध्ये जनबंधू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे। या अपघाताने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी धामणगाव गढी येथे दौरा केला। नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली। देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। दत्तजिरी येथेही आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली। तेथे नागरिकांशी तसंच संत अलमस्त बाबा यांच्याशी संवाद साधला। कॅन्सर उपचारासाठी हॉस्पिटल उभारणी करण्याचं आश्वासन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिलं। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे मतदारसंघात झंझावतीत दौरे सुरू आहेत। धामणगाव गढी येथे त्यांनी दौरा केला। नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली। देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। यावेळेस सरपंच रेखा गजानन येवले प्रामुख्याने उपस्थित होत्या। नुकताच देवगाव ग्रामपंचायतीला 2 कोटीचा निधी आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने मिळाला आहे। हा निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचे आभार मानलेत। येथून हा ताफा दत्तझिरी येथे पोहोचला। दत्त मंदिरात संत अलमस्त बाबा यांचे दर्शन आमदार बच्चू कडू यांनी घेतलेत। अलमस्त बाबांनी येथे कॅन्सर हॉस्पिटल व्हावे आणि रुग्णांचा मोफत उपचार व्हावा याकरिता 5 एकर जमीन देण्याचे म्हटले आहे। यावर आमदार बच्चू कडू यांनी भविष्यात दत्तझिरी येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारू याकरिता टाटा आणि जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत मुंबईतले त्या डॉक्टर्सला इथे बोलवू आणि कॅन्सरचा निशुल्क हॉस्पिटल इथे उभारू। त्याचप्रकारे शेगाव संस्थामध्ये ज्या प्रकारे दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था असते ती व्यवस्था सुद्धा भविष्यात दत्तझिरी येथे होणार याकरिता प्रयत्न करण्याचं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलेत। संस्थान दत्तजिरीला भेट दिली आहे। एकूणच बाबांचे विचार, संत अलमस्त बाबा यांनी काय म्हटलं त्यांना जाणून घेऊया। या क्षेत्रामध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल होण्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि काय बोलले जाणून घेऊया। संत अच्युत महाराजांनी जसं हार्टचं म्हणजे हॉस्पिटल उभं केलं, त्याच धर्तीवर एक कॅन्सर हॉस्पिटल त्यांच्या या 5 एकरामध्ये उभं राहावं। एका संतांच्या या भूमिकेचं निश्चितच आम्ही आदर करतो आणि संतांच्या खऱ्या भूमिका ह्या वंचितांच्या बाजूने असेल। जिथं कमी आहे तिथं संत आहे। या संत भूमीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे। आम्ही निश्चितच त्याचा प्रयत्न करू। एखाद्या मोठ्या ट्रस्टला, टाटाला आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांचं स्वप्नही पुरे होईल आणि लोकांची सेवा पण होईल। मला वाटते
बरेचदा मंदिरात गेल्यानंतर लोक मंदिराच्या भिंती बांधून मागतात किंवा मंदिर बांधून मागतात, पण आपण म्हणतोय का अलमस्त बाबाची ही भूमिका निश्चितच या राष्ट्राला अधिक मजबूत करणारी आहे, अधिक सेवा देणारी आहे आणि त्यांना मी नतमस्तक होतो. त्यांनी आता आम्हाला तेलाचा डबा पण दिलेला आहे आणि काहीतरी म्हटलंय आपल्याला की आपण काहीतरी विघ्न येणार आहे म्हणून असं काहीतरी वाटलं तर काय? तेलजळे विघ्न टळे आणि विजयाचा आशीर्वाद पण त्यांनी दिला आहे. मी त्यांना नतमस्तक. अजून एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे शेगावचं संस्थान आहे, संत गजानन महाराज तिथे जेवण देतात, अन्नदान सुरू करावं अशी त्यांच्या भूमिका आहे. निश्चितच हे दोनही गोष्टी आपण करतो. एकूणच अलमस्त बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आमदार बच्चू कडू यांनी आमचा विजय होणार आणि अलमस्त बाबांनी सुद्धा म्हटलं आहे की सत्याचा विजय होतो, म्हणून हा सत्याचा विजय येणारा 4 जूनला होणारच या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पुढे टेंभूर सोन्याला आपण सभेला चाललो आहे. टेंभूर सोन्याला आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात एक मोठी जनसभा आयोजित होत आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नंतर अमरावती येथे 4 सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी कॅमेरामॅन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, दत्तगिरी. जहांगीरपूर येथे श्री महारुद्र मारुती संस्थान येथे श्री हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. या उत्सवासाठी श्री क्षेत्र जहांगीरपूर अयोध्यासारखे सजून तयार आहे. येथे रामायणाचे अखंड वाचन सुरू आहे. संस्थानला महाराष्ट्र शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय. अधिक महिन्यात येथे हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतलाय. यंदाच्या उत्सवातही भजन, रामायण पाठ, महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मी ओमप्रकाश परताने, अध्यक्ष महारुद्र मारुती संस्थान जहांगीरपूर. आपण सर्वांना आमंत्रित करण्यासाठी इथे आलेलो आहे. हनुमान जयंती 23 एप्रिलला येत आहे. मंगळवारी योगायोग आहे. हनुमानजीचा तो जन्मदिवस असल्यामुळे यावर्षी विशेष महत्त्वाचा दिवस हनुमान जयंतीला येत आहे. लाखो भाविक मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात. यावर्षी जास्तीत जास्त लोक मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहे. आपण सर्वांनी तिथे येऊन महारुद्र मारुतीचा आशीर्वाद घ्यावा आणि पुण्य कमावावे अशी मी आपल्याला विनंती करतो. मंदिरामध्ये मागच्या 13 वर्षापासून महाप्रसादालय हॉलमध्ये महाप्रसादाची निःशुल्क व्यवस्था केलेली आहे. यावर्षी जवळपास 3.5 लाख लोकांच्या वर महाप्रसाद या भाविकांनी घेतलेला आहे. येणाऱ्या वर्षी 4 लाख लोक महाप्रसाद घेतील अशी अपेक्षा आहे. मंदिराला ब वर्गाचा दर्जा शासनानं दिलेला आहे आणि आता 5 कोटी रुपयाचा विकास निधीसुद्धा शासनाने मंजूर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 180 कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही शासनाला सादर केलेला आहे आणि तो सुद्धा 2-3 महिन्यात मंजूर होईल याच्यामध्ये काही शंका नाही. फिर्यादी युवतीला 1 वर्ष आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि आरोपी आणि फिर्यादीमध्ये बातचीत सुरू झाली. काही दिवसांनी त्याचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर आरोपी हा अमरावतीमध्ये आला असता युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध बनवले. अश्लील फोटोंच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेलिंग सुरू केलं. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अकोला इथे राहणाऱ्या राहुल संजय बुंदले यांनी फिर्यादी युवतीला 1 वर्ष आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आरोपी आणि फिर्यादीमध्ये बातचीत सुरू झाली. त्यांचं प्रेमात रूपांतर झाले आणि त्यानंतर आरोपी हा अमरावती राहण्याकरिता आला असता युवतीशी वारंवार शारीरिक संबंध बनविले. या दरम्यान आरोपी राहुल संजय बुंदले फिर्यादीचे अश्लील फोटो काढले आणि फिर्यादीला 20,000 रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकीसुद्धा आरोपीने फिर्यादी युवतीला दिली. फिर्यादीने कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. कोल्हापुरी गेट पोलिसांनी कलम 376, 2N, 384, 354, 506, 66, 67 IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रचाराने जोर पकडलेला आहे. शुक्रवारी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात जाहीर सभा धारणी येथे घेण्यात आली. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू प्रामुख्याने उपस्थित होते. धारणीवासियांना यावेळी बोलताना वीज, पाणी, आरोग्य सुविधा आदी देण्याचा वायदा करण्यात आला. शिरसगाव, करजगाव येथेही दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ जंगी सभा घेण्यात आल्या. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ धारणीमध्ये सभा घेण्यात आली. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात जाहीर सभा झाली.
या सभेत मेळघाटमधल्या आरोग्य सुविधा आणि आदिवासी बांधवांसाठी कायदा अंतर्गत योजनेचा लाभ देऊ, त्याचप्रकारे आदिवासी बांधवांना पाणी, वीज तसेच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्याचं काम करणार, या प्रकारचे वचन आमदार बच्चू कडू यांनी दिले. आता शिक्क्याचं पट्टीपर्यंत आलं. यामध्ये शेतकरी शेतमजूर कुठे दिसतं का? सभागृहात जेव्हा मी पाहतोय त्या विधानसभेमध्ये हो शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही बोलायला तयार असतो, पण आमच्या बाजूने उभं राहिले एकही आमदार उभा राहत नाही. एक आमदार नसतं, तो आमचा राजकुमार आहे फक्त. म्हटलं सहाचे हे एकही शेतकरी नाही काय? आणि त्या सभागृहामध्ये एखादा कायदा जेव्हा येते तो सगळे शेपूट घालून उभे असते. आता कुठं शेपूट घालते हे सांगत नाही तुम्हाला. बोलणार आहे सत्ता गेली का काँग्रेसले शेतकरी दिसतं, आता भाजपाची सत्ता गेली का मग गेले शेतकरी दिसत. पण सत्तेत आल्यानंतर शेतकरी कुठे दिसतंय? 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 30,000 कोटी दिल्या जातात. फक्त 30,000 कोटी. आम्ही मुद्दे मांडतोय, जाती धर्माचे गणितही मांडत. आणि ही निवडणूक आम्हाला शेतकरी शेतमजुराच्या नावाने अख्ख्या देशाला आम्ही सांगून देऊ का आम्ही शेतकरी शेतमजुराच्या नावानं हे निवडणूक जिंकून दाखवू. आणि जेव्हा हे निवडणूक आम्ही जिंकू तेव्हा देशामध्ये थोडासा करंट फुल आहे तो. धर्माचे गणित तुमच्या आमच्या डोक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो केला जातो त्यावर आमचा प्रश्न आहे भाजपवाल्यांना, काँग्रेसवाल्यांना. आता मला गणित एक सलीम भाई बसले होते, मैंने बच्चों को कांग्रेस को क्या वोटिंग देंगे? 48 में तो एक तो खासदार की टिकट नहीं मिले मुसलमानों को. तरी धर्माचे ठेकेदार जीवाचं तर त्यांचंही ते झालंय. भुजबळ साहेबाला देते का नाही देत मला माहित नाही. दिली तर आमचा पाठिंबा राहील. आम्ही जो प्रचार सभा करायला तिथं, पण आम्ही जाती आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे, हा विचार करणं गरजेचं आहे. मी सभागृहामध्ये जसं आता तुम्हाला सांगितलं का 5 लाख कोटीमध्ये 30,000 कोटी 7 कोटी लोकांना भेटतं आणि 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी 3 लाख कोटी खर्च केला जातं. हे सभागृहामध्ये कोणी बोलत नाही, कोणी चालत नाही, काही करत त्याच्याबद्दल कोणाला काही पडलं नाही. मजुराची अवस्था तेच आहे. 256 रुपये रोज आहे मजुरीचा, 256 रुपये रोज. आता मजुरी एका इकडे एवढी महागाई वाढली, मजुरी जर आमच्या काम करणाऱ्या MRHS वर काम करणाऱ्या मजुराला 256 मध्ये जर काम करावं लागत असेल तर त्या मजुरांना जगाव का मराव? ह्या सगळा दुष्परिणाम तुमच्या आमच्या डोक्यात ठेवला पाहिजे. कांद्यावर निर्यात बंदी केली, परिणाम संत्रावाल्यावर पडला. कांद्याची निर्यात बंदी झाल्याबरोबर मी एक टिप्पणी केली होती आणि सभागृहात बोललो होते, कांदा महाग झाला तर काही परिणाम पडू शकत नाही मानवी जीवनावर. कोणीही मरत नाही. बगर कांद्याची भाजी सुद्धा जैन लोक करतात. नाही तर लसण टाकते, नाही लसण असन तर मुळा खाय म्हणासा आहे, टमाटे खाय. पण कांद्यासाठी सरकार एवढं गंभीर कोण होते हो? हे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही सांगा, कांदा भाव वाढल्याबरोबर आमच्या इंदिरा गांधीनं आणीबाणी लावली होती, तेव्हा कांद्याचे भाव पडले होते, कांद्याचे भाव वाढले होते आणि तेव्हा पहिली निर्यात बंदी इंदिरा गांधीनं त्यावेळेस लावली, इथून 20-25 वर्ष अगोदर. यानंतर सायंकाळी 7 वाजता करजगाव येथे जंगी सभा झाली. त्यानंतर शिरसगाव येथे सुद्धा सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार बच्चू कडू यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूणच अचलपूर मतदारसंघामध्ये सिटी या निशाणीला लीड राहणार, या प्रकारचे चित्र निर्माण होत आहे. आपल्या या सीटसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये आले होते आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की माझ्या नावावर नवनीत राणाला निवडून द्यावर काय म्हणणार? नवनीत राणांनाच म्हटलं होतं
मागच्या सभेत वरच्याच्या भरोश्यावर खाली निवडून नका, त्यांनाच खरं तर विचारलं पाहिजे का मागच्या सभेमध्ये तुम्ही म्हणत होते का वरच्याचा चेहरा पण निवडून देऊ नका, आता त्याच नवनीत राणा वेळ आली का मोदीजीच्या नावावर मत मागायची. मला वाटतं हे विटंबना. मला एक सांगा की जर काँग्रेसची सीट जर पडली आणि आपला नवनीत राणा पडली आणि आपल्याला यश सुद्धा नाही आलं तर त्याचे पडसाद राज्यात उमटतील. आम्हाला यश येणार 100%, 1001%. एकीकडे तर काहीच नाही, हम जीत के आएंगे लाखों से. जागोजागी आतिषबाजी, फटाक्यांनी बच्चू कडू आणि दिनेश बुब यांचं स्वागत होत आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी अचलपूर मतदारसंघाच्या विविध ठिकाणी दौरा केला. कोठारा, सालेपूर, पांढरी, बेलखेडा, हत्तीघाट, मल्हारा, निमकुंड, वझर, त्यानंतर गौरखेडा, कुणबी, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गडी या गावांमध्ये झंझावाती प्रचार केला. प्रहार जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांना बहुमताने विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ झंझावती दौरे केले जात आहेत. सभा, गाठीभेटी, पदयात्रा यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून दिनेश बुब यांना निवडून देण्याचं आवाहन केलं जातंय. आमदार बच्चू कडू यांनी अचलपूरमधील छोट्या छोट्या गावांना भेटी दिल्या, प्रचार केला. अचलपूर हातमाग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर कठोरा, सालेपूर, पांढरी, बेलखेडा, हत्तीघाट, मल्हारा, निमकुंड, वझर, गौरखेडा, कुणबी, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गडी येथे भेट देण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये झंझावात दौरा सुरू आहे. भाऊ, एकूणच सुरुवात जशी केली होती तेव्हा म्हटलं जात होतं की राणाची बी टीम म्हणून बच्चू कडूचा उमेदवार आहे, परंतु ज्या प्रकारे आपण प्रचारामध्ये म्हणजे पाऊल टाकत आहे प्रत्येक पाऊल, यावर काय म्हणतात? अतिशय मजबूतीनं कार्यकर्ता जनता सोबत आहे. कारण लोकांना माहित आहे का बच्चू कडू आणि प्रहार हे जनसामान्यांसाठी लढणारं एक संघटन आहे. ते सामान्य माणसासाठी जात पात धर्म पंथ न पाहता कुठल्याही स्थितीत आम्ही फाईट देतो लोकांसाठी. आम्ही मंत्र्याला सुद्धा विचार करत नाही. आजपर्यंत गेलेलं 20 वर्षातलं काम हे प्रहार संघटनेनं अतिशय सामान्य लोकांसाठी केलेलं आहे. अतिक्रमणमध्ये राहणारे लोक असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, रोजगाराच्या संदर्भात काही विषय असेल, तर हे सगळे गोष्ट आपण विधानसभेमध्ये एकंदरीत जो आवाज उठवला त्यावर लोक असं म्हणतात की तुम्हीच एकटे बोलताय बच्चू. शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी बोलणारा कोण आहे या महाराष्ट्रात? तर ते बच्चू कडू आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये उत्साह आहे का या पार्टीचा जर माणूस लोकसभेत गेला तर जे लोकसभेमध्ये आमच्या नवनीत राणा गरिबांसाठी काहीच बोलले नाही, ते फक्त साड्या वाट्यापुरतं एवढ्या मर्यादित राहिल्या, तर हे लोकांना आता कळून चुकलं. आणि मग गावागावातले लोक एकखट्टा होऊन आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहे. सभेला न बोलावता लोक, गाडीनं सांगता लोकांच्या गर्दी तुम्ही पाहिल्या असेल, आणि प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे आता राणा हा विषय संपलेला आहे. कुठेतरी या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचे लोक, काँग्रेसमध्ये ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं असे लोक सुद्धा भाजपमध्ये जातात आणि एकीकडे प्रहारमध्ये गावागावामधून युवकांचा प्रवेश सुद्धा झालेला आहे. आता राष्ट्रवादीचे लोक आमच्यामध्ये प्रवेश केला, काँग्रेसच्या लोकांनी, सरपंचांनी प्रवेश केलेला आहे. मला असं वाटते का काँग्रेस आता पूर्णतः देशामध्ये खिळखिळ झालेली आहे, ताकद राहिली नाही. काँग्रेस म्हणजे बगर दाताचं शहर आहे, त्यांना दातच नाही आहे. आपण ज्या प्रकारे महायुतीला समर्थन दिलं बाकी ठिकाणी आणि आपण सुद्धा एनडीएचे घटक आहे, तरी सुद्धा आपण एक विरोध म्हणून राणाचा विरोध म्हणून हा कॅन्डिडेट टाकलेला आहे. याचे पडसाद राज्यात इकडे पाठिंबा दिला नाही. युत्या आपण राजू शेट्टी जे शेतकऱ्यासाठी लढते त्यांना पाठिंबा दिला आहे. नागपूरमध्ये रामटेकमध्ये आमच्या काही कार्यकर्त्याचं तिथलं राजकीय सेटिंग आहे म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला. असं कोणालाही आम्ही हे केलेलं नाही. आमचा प्रश्न आहे का इथल्या अमरावतीची लोकसभा ही अमरावतीकरांसाठी जिंकली पाहिजे. आपण पाहतो का हा पक्ष, प्रहार पक्ष हा अमरावतीत तयार झालेला आहे, अमरावतीतून याचं उगमस्थान आहे आणि अमरावतीतल्या या संघटनेला, पक्षाला जर ताकद भेटली
तर उद्या 15 आमदार या अमरावतीकरांचे राहील, हक्काचे आमदार राहील. जे महाराष्ट्रातले जरी असले तर ते हक्कांचे अमरावतीचे राहील आणि अमरावतीचा आवाज राजकीयदृष्ट्या मजबूत होईल आणि राजकीयदृष्ट्या मजबूत झाली तर विकासाची एक वेगळी पहाट निर्माण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. एकूणच महाराष्ट्रामध्ये जर आकडे बघितले तर प्रहार पक्ष हा 5व्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये येतो. राज ठाकरे यांनी एनडीला समर्थन दिलं, भारतीय जनता पार्टीसोबत गेले, स्वतः त्यांनी हिंमत नाही केली की एके उमेदवार खासदारकीचा टाकावा आणि प्रहारने ती हिंमत दाखवली. काय कुठं ना कुठं लोक अटकले असतात, काही ना काही त्यांचे कारणं असतात, वेगळे काही सेटलमेंट झालेल्या असतात, वेगळ्या काही बोलण्या झालेल्या असतात. आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही लोकांशिवाय जेव्हा आम लोकांचा प्रश्न येतो, जनतेचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही पक्षपेक्षा हा काही विषय आमच्या डोक्यात राहत नाही आणि म्हणूनच आम्ही अग्निकुंडात उडी टाकलेली आहे आणि हा अग्निकुंड उडी टाकून जे तानाशाही आहे ते आम्ही खतम करणार आहोत आणि याच्यातून एक तुम्हाला आम्हाला प्रकाश देणाऱ्या दिव्याची ज्योत आम्ही इथं निर्माण करू दिनेश ग्रुपच्या माध्यमातून आणि एक विकासाची नवीन पाठ या अमरावती जिल्ह्यात सुरू करू. शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये जेव्हा बळवंत वानखडे यांची उमेदवारी आली आणि बळवंत वानखडे बच्चू भाऊला चालत नाही, काही बौद्ध बांधवांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे की बाबा या उमेदवाराला विरोध म्हणून दिनेश भोसलेला उमेदवारी टाकली आहे. नाही, आम्ही जर नसतो तर बळवंत वानखडे स्पर्धेतही राहिली नसते. राणा एवढ्या मतानं निवडून आले असते कदाचित असं लोक म्हणतात. आता बळवंत वानखडे राणा हा आमचा विषय नाही आहे. काय होतंय का मोठे पक्ष अशा प्रकारच्या लहान पक्षाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. माझं म्हणणं आहे का बळवंत वानखडे मुळंच आता आम्ही पडलो नाही पाहिजे हा विचार लोकांनी केला पाहिजे. कारण बळवंत वानखडे हे अतिशय शांत स्वभावाचे माणसं आहे. ते संसदेमध्ये काय बोलन असं मला काही गॅरंटी नाही. कारण इथं आपण पाहतोय चौफेर खिलाडी पाहिजे, एक रन पण काढता आला पाहिजे, चौका पण मारता आला पाहिजे, छक्का पण मारता आला पाहिजे. बळवंत वानखडेमध्ये ते स्थिती सध्या दिसत नाही. त्याच्यानं निवडून आल्यानंतरही लोक याचा भ्रमनिराश जसा नवनीतजी राणानं केला तसा भ्रमनिराश झाला नाही पाहिजे. आमचा जो गडिया आहे हा कार्यकर्ता आहे आणि प्रहार ज्या स्टाईलनं काम करतं ते लोकांना पसंत आहे. त्याच्यानं लोक बळवंत वानखडेचा वगैरे पंचाचा किंवा नवनीत राणाचा विचार करणार नाही, शिट्टी वाजून सगळ्याला थांबवणार आहे. देशामध्ये ज्या प्रकारे आज अमरावतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावं लागलं प्रचारासाठी नवनीत राणांच्या, आता काल परवा 1-2 दिवसानंतर राहुल गांधी सुद्धा जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते सुद्धा येत आहे आणि एकीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष 3 नेत्यांचे राष्ट्रीय स्तरावर काय वाटते या विषयावर? अकार्यक्षमता आहे. मोदीजी काल काय म्हटलं का मैं खडा हुआ ऐसा देखकर नवनीत जी को हुट मारो. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट सांगितलं का हिच्याबद्दल लोक नाराज आहे, हे अकार्यक्षम आहे म्हणून मोदीजीला असं म्हणायला लागलं ना मला पाहून मत द्या. म्हणजे मोदीजीनं हे स्पष्ट केलं कि ये काम करने वाली महिला नहीं है, नवनीत जी काम नहीं कर सकती, ये काम में नहीं आती, इसके खिलाफ बहुत नाराजी है, इसलिए मोदी जी को कहना पड़ा कि भाई मेरे को देखकर वोट मारो. ये स्थिति नौबत अगर देश के नेता पर आती है तो इससे शर्मिंदा तक बात नहीं हो सकती है. अमित शाह और योगी जी ने बच्चू कडू का नाम के डर से सभा तो नहीं कैंसिल कर दिया? नहीं, मुझे वो पता नहीं. हम किसी को डराते नहीं, जो डराते उसको हम डराते हैं. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकलासपूरमध्ये बच्चू कडू यांचे जंगी स्वागत केले. आपल्यासोबत देवगावचे सरपंच आहेत आणि गजानन येवले यांना महाराष्ट्र शासनाचा कित्येक वेळा स्वच्छता पुरस्कार मिळालेला आहे, ग्रामपंचायतीला सन्मान मिळाला आहे. काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. उमेदवारी दिलेली आहे आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिनेश ग्रुपची ओळख आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक या प्रहार संघटनेशी जुळत आहे आणि चांगल्या प्रकारे अमरावतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक सक्षम उमेदवार म्हणून दिनेश भूपकडे पाहण्यात येत आहे. म्हणून या मेळघाट मतदारसंघातील सर्व जनतेचा कल दिनेश भूपकडे गेलेला आहे आणि त्यांच्या मदतीस सगळे लोक धावत असतात. एकूणच मागे आपण स्वतः नवनीत राणा यांचं काम करताना दिसले होते. नवनीत राणा यांना आपण निवडून दिल्यानंतर काय अपेक्षा होती? या 5 वर्षामध्ये नवनीत राणा जे आपला सांसद होत्या यांनी 5 वर्षामध्ये पाहिजे तसा विकासाचा काम केलेला नाही आहे. आपले रेल्वे बंद पडलेली आहे. त्याचप्रमाणे
जे दुर्घाट रेल्वे मेळघाट मतदारसंघामध्ये जे अकोटची रेल्वे होती ते सुद्धा बंद पडली, फिंडले मिल बंद पडला, अशा केंद्राच्या अनेक योजना आलेल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाल्याच नाही, म्हणून लोकांची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि लोकांची नाराजी आहे. काय वाटते, काय व्हायला पाहिजे मेळघाटासाठी? तुम्ही इतक्या वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करता, विविध तुम्हाला तुमचा समाज एक मोठा समुदाय आहे, काय व्हायला पाहिजे आदिवासी बांधवांना? पण मेळघाटमध्ये ज्या टायगर प्रोजेक्टमुळं लोक त्रस्त झालेले आहे. आज घाटा खूप चालू आहे आणि रोडच्या परवानग्या नाही, रस्ते खराब झालेले आहेत आणि केंद्र शासनाकडून ज्या परवानग्या मिळाल्या पाहिजे, जसं आपला चिखलदऱ्याला जे कायवाक्स आहे हे सुद्धा 5 वर्षापासून बंद पडलेलं आहे, की जे जागतिक लेवलचं हे कायवाक्स आपल्या मेळघाटमध्ये बनत आहे आणि इथं पूर्ण देश विदेशातील लोक येतील, परंतु असे अनेक अडचणी या टायगर प्रोजेक्टमुळं अडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाहिजे तसे सांसदांनी जे नवीन राणा होते यांनी पाहिजे तसं काम केलेलं नाही, म्हणून लोकांचा रोष त्यांच्यावर आहे आणि दिनेश बुब हा पर्याय म्हणून लोकांचा कल या प्रहारच्या उमेदवाराकडे लागलेला आहे. मला एक सांगा की एकीकडे मोठे मोठे नेते प्रचाराला येत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, अजून मोठे मोठे राहुल गांधी सुद्धा परवानगी येत आहे आणि आपल्याकडे बच्चू कडू बच्चू कडू राजकुमार पटेल हे शेतकरी नेते म्हणून ओळखल्या जातात. आपण पाहतो आहे की ग्रामीण भागामध्ये घरकुलाला 1.25 लाख रुपये आणि शहरी भागामध्ये 2.5 लाख रुपये. या माणसात असे भेद सारखं असं आम्हाला वाटतं आहे की शहरातली माणसंच आहेत आणि ग्रामीण भागातही माणसं आहेत. वास्तविक शहरात तरी सगळ्या सुविधा जाग्यावर उपलब्ध होतात आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधेसाठी आपल्याला खेड्यावरून 50-50 किलोमीटर लोहा असो, सिमेंट होतो, वाहतूक करण्याकरता यावं लागतं. परंतु हे असं का मतभेद भाव की शहराच्या लोकांना 2.5 लाख रुपये आणि ग्रामीणच्या ग्रामीणच्या लोकांना 1.25 लाख रुपये. तर हे तफावत दूर करण्याकरता आपल्याला एक सक्षम उमेदवाराची गरज होती, म्हणून या प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिनेश बुब हा संसदमध्ये जाईल आणि या भागातील ज्या काही आपल्या अडीअडचणी आणि ह्या जसं ग्रामीण भागात 50 लिटर पाणी आणि शहरी भागात 150 लिटर पाणी, मग पाण्यात सुद्धा भेद करून ठेवलेला आहे. आपल्या घरी जनावर आहे, गाय आहे, बकरी आहे, म्हैस आहे, त्यालासुद्धा आपण त्या पाण्यातून 50 लिटरमधून आपण त्यांची ताण भागवतो आणि शहरामध्ये माणसं तेच पण 150 लिटर पाणी. हे तफावत दूर व्हावी या दृष्टिकोनातून एक सक्षम कार्यकर्ता आपल्याला दिल्लीच्या सरकारमध्ये पाठवण्याकरता गरज वाटत आहे, म्हणून त्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. एक कार्यकर्ता दिल्लीला पाठवायचा जो शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न मांडणार आणि या मेळघाटामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या मेळघाट रायगड प्रोजेक्टमुळे आहे. रस्त्याचे विषय असो, पाण्याच्या विषय असो, असे गंभीर विषय अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हे विषय पार पाडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिनेश बुबच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जाणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे मांडणार, अशी प्रतिक्रिया गजानन येवले यांनी व्यक्त केली आहे. मी कॅमेरा पर्सन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, मेळघाट. विशेष म्हणजे धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गडी सर्कलचा संपूर्ण पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराला राहणार या प्रकारचे मत व्यक्त केलं. एकूणच बच्चू कडू यांचा झंझावती दौरा होता याची सांगता टेंभुर्सोना येथे होणार असून शनिवारी सायंकाळी 6 वाजता नंतर अमरावती शहरात 4 सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। आदिवासीचे पैसे होळीच्या आत आले नाही आणि तुम्ही नाचून राहिले दुःखावर, ते काय म्हणते जखमीवर मीठ टाकल्यासारखं नाही का? नाही समजलं का तुम्हाला? समझला? फिर ऐसे लोगों के साथ खड़े होंगे जो हमारे जख्म पर मीठ डालेंगे। अरे आपने ने बोलना था कि मैं होली नहीं करती हूँ इस साल, जब तक हमारे मजदूर का पैसा नहीं मिलता। हमारा राजकुमार वो मंत्रालय के आगे पीछे सब तरफ घूम रहा था, लेकिन बात केंद्र सरकार ने अड़ाई थी, वहां से पैसा नहीं आया था। और इसके लिए हमारे नवनीत जी राणा ने एक बार भी सवाल नहीं उठाया, एक बार भी सादा लेटर भी नहीं दिया, और तब जाकर हम उनको वोट मारने की बात करते हो तो ये नाइंसाफी होंगी। देखो, बदलाव हम अकेले नहीं ला सकते, बदलाव आप सब साथ में रहेंगे तब ला सकते हैं। हम कोई जात धर्म की बात करने नहीं आए, हम किसान और मजदूर की बात करने आए, और ये चुनाव हम किसान और मजदूर के हित के लिए लड़ रहे हैं, आपके हित के लिए लड़ रहे हैं। और मुझे पूरा विश्वास है हमारा किसान भाई, किसान और मजदूर जिस दिन एक खट्टा हमारे साथ खड़ा होगा, उस दिन हमारे दिनेश भाऊ को हमारा सांसद बनने को कोई रोक नहीं पाएगा, कोई नहीं रोक पाएगा। हमारे गौड़ी भाई कुछ होंगे यहाँ। दूध के भाव क्यों कम हो रहे हैं? क्या वजह है पता है? आधी फैक्ट्री भाजपा की है, आधी भाजपा के लोगों की। भेसड़ वाला दूध पाउडर से बनता है। मैंने विधानसभा में आवाज उठाया था कि दूध के भाव बढ़ते बढ़ते क्यों नहीं बढ़ रहा है? ढेप के भाव बढ़ रहे, सब खर्चा बढ़ रहा है। और मैंने ये बोला कि जो हमारे गैया का काम करते, गैया पालते हैं, चाहे वो आदिवासी हो, गौड़ी हो, कोई भी हो, अरे तुम रासायनिक खत को सब्सिडी देते हैं ना, रासायनिक खत को, बड़े बड़े कंपनी को अगर उसने 2000 20,000 पोते रासायनिक खत के निकाले तो उसको 50% सब्सिडी देती है सरकार। समझो एक कंपनी को 500-600 करोड़ देती है। तो रासायनिक खत से तो हमारा गोबर अच्छा है, फायदा किससे है? खत से है ना। फिर हमको सब्सिडी क्यों नहीं देते हो? कंपनी वाले को देते हैं, अदानी अंबानी को, हमको नहीं देती सरकार। भाजपा ने तो कम से कम ऐसे 250 कंपनी को सब्सिडी दिया है। तो हमारे हित की बात कहीं नहीं हो रही है। उनको ऐसा लगता है कि इन लोगों का काम करने के बजाय शहर का काम करे। 90,000 करोड़, 90,000 करोड़ बोले तो आप समझ नहीं पा रहे। 90,000 करोड़ बोले तो तुम्हारे आदिवासी के पूरे गांव में भी घर में पैसा डाल दिया ना तो भी बचेंगे पैसे। समझा नहीं क्या आपको? तो भी बचेंगे। इतने करोड़ का नागपुर से मुंबई रास्ता बनाया। तुम कभी गया उधर? तुम काम करने को गया होगा। हमारे खेत का रास्ता बन ही नहीं रहा, सरकार वहां पैसे नहीं डालती, हमको मूर्ख बना रही है। शहर वाले को 2.5 लाख का मकान दे रही है और तुम्हारे को 1.25 लाख का दे रही है, और तो भी पंजा और कमल का झंडा उठा रहा है। कितनी मूर्खता है ये तो हमारा अपमान है, और ये अपमान का बदला लेना है 26 तारीख को 9 नंबर के बटन, जहाँ चुनाव निशानी सिक्के होंगे और दिनेश बुक का नाम होगा, सांसद हमारा प्रहार का होगा। आप सभी को यही बातें लेकर आगे बढ़ना है। हम तुम्हारे साथ है बिल्कुल। 350 गुने दाखिल हो गए, विकलांगों के लिए मंत्रालय निकाला, अनाथों का आरक्षण दिया, हमारे किसान की लड़ाई पल पल पर लड़ाई हमने
किसी की परवाह न करते हुए विधानसभा में जब खड़े हो जाते तो पसीना लाते मंत्री को। इसका नाम है प्रहार। जो किसान की बात करता है, मजदूरों की बात करता है, हमारे पिछड़ा, हमारा वंचित, हमारा मजदूर जो कष्ट करने वाला है, जो काम करता है, उसकी बात रखता है बच्चों विधानसभा के अंदर। और उसका अगर काम बढ़ाना चाहते हो, इसकी अगर शक्ति बढ़ाना चाहते हो, जो जात और धर्म के बाहर जो काम करने वाला है, उसकी अगर आवाज बनना चाहते हो तो प्रहार ही प्रहार होगा। हर तरफ प्रहार होगा, हर तरफ सिट्टी बजेगी और एक ही सांसद होगा, वो दिनेश गुरु होगा, दिनेश गुरु होगा। आपको सबको धन्यवाद देता हूँ और ह्या 2 शब्द खत्म करता हूँ। देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत उष्णतेची लाट येणार आहे, तेव्हा थंड पाणी, बर्फाचं पाणी न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे। ही सूचना लक्षात ठेवून सावध राहण्याचं आवाहन सिटी न्यूज करत आहे। सूर्यदेवाने आपले डोळे चांगलेच वटारले आहेत, त्यामुळे उन्हाचा पारा चढलेला आहे। पुढेही तापमानात प्रचंड वाढ होण्याचे हवामान खात्याचे संकेत आहे। भर उन्हाळा असलेला मे महिना अद्याप बाकीच आहे। पुढील काही दिवसात 40 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ होणार आहे, तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी पिणे टाळावं, साधं पाणी प्यावं असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे। थंड पाणी पिल्यास लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, तेव्हा कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुऊ नका। अंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास थांबा, असे न केल्यास स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, असं आरोग्य तज्ज्ञांनीही सांगितलं आहे। आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनेल नंबर 73, फास्टवे चॅनेल नंबर 256, सिटी केबल चॅनेल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।